नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा आपण एक गोष्ट पाहणार आहोत. गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर. बहुतेक करून काही मुलांनी ही गोष्ट ऐकलीही असेल. पण चला आपण गोष्टीला सुरुवात करूया. एक मोठं घनदाट असं जंगल होतं. त्या जंगलात खूप सारे प्राणी राहत होते. जंगलचा राजा कोण बरं? सांगा पाहू. हां, बरोबर, जंगलाचा राजा सिंह. सिंह हा कुठे राहतो? तर सिंह हा गुफेत राहतो. सिंहाची गुफा होती त्या जंगलामध्ये. आणि उंदीर हा कुठे राहतो? बिळामध्ये. पण हा जंगलातील उंदीर आहे. तो सिंहाच्या गुफेखालील एका बिळामध्ये राहत होता. उंदीर रोज अन्न शोधण्यासाठी वरती येत असे. बिळातून वर येऊन गुफेत इकडे तिकडे कुठे अन्न मिळतंय का ते पाहत असे. आणि एक दिवस काय झालं, उंदीर असाच अन्न शोधायला वर आला. बघतो तर काय, सिंह गाढ झोपलेला गुफेमध्ये. तर तो काय करतो, एकदा सिंहाच्या अंगावरून घसरगुंडी खेळतो. आणि पाहतो तर काय, सिंहाला काही जाग येत नाही. सिंह गाढ झोपलेला पाहून उंदीर सारखा वर खाली पळून सिंहाच्या अंगावर उड्या मारू लागला. असं करताना सिंहाला अचानक जाग आली. सिंहाने पाहिलं की आपल्या अंगावर कोणीतरी उड्या मारत आहे. म्हणून सिंहाने उंदीर पळत असताना त्याला आपल्या पंजात पकडलं आणि म्हणू लागला, काय रे बदमाश, तू माझ्या अंगावर उड्या मारतोस? तर उंदीर घाबरला. उंदीर त्याला मदतीची हाक मारू लागला. म्हणे, सिंह दादा, मला तुम्ही खाऊ नका, प्लीज माझे प्राण वाचवा. मी तुमची पुन्हा कधीतरी मदत करेल. सिंहाला पण कळालं, एवढा उंदीर खाऊन आपलं काही पोट भरणार नाही. चला आपण या उंदराला सोडून देऊया. तर उंदीर जेव्हा म्हणू लागला की सिंह राजा, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी नक्की तुम्हाला मदत करेल, तेव्हा सिंह जोरजोरानं हसू लागला. कारण सिंहाला वाटलं की हा एवढासा छोटासा दुर्बल उंदीर माझी काय मदत करणार बरं? किती हा लहान आहे आणि मी जंगलाचा राजा आहे. पण सिंह काही न बोलता फक्त हसू लागला. मग उंदीर आपल्या बिळात निघून गेला. काही दिवस उलटले. शिकाऱ्याने जंगलामध्ये एक जाळं लावलं प्राण्यांना पकडण्यासाठी. त्या जाळ्यामध्ये सिंह अडकला. सिंह जोरात ओरडू लागला, उड्या मारू लागला. जसा सिंह उड्या आणि जोरदार झेपा खाऊ लागला तसा तो जाळ्यात फसत गेला व तो पॅक झाला. मग सिंहाची मदत करायला कोणी प्राणी येईना. सिंहाच्या गर्जना ऐकून सगळ्या प्राण्यांनी लांब धूम ठोकली व पळून गेली. पण ही गर्जना उंदीर मामाने ऐकली व तो आपल्या बिळातून बाहेर आला. बघतो तर काय, सिंह राजा त्या जाळीमध्ये अडकलेला होता. मग उंदराने आपल्या दाताने ते जाळं हळूहळू कुरतडलं व सिंहाला त्या जाळ्यातनं बाहेर काढलं. सिंहाला खूप सारा आनंद झाला व तो उंदराला म्हणाला, उंदीर मामा, मी तुला खूप लहान आणि दुर्बल समजत होतो. मला असं वाटलं होतं तू काय माझी मदत करणार, परंतु तू आज मला दाखवून दिलं बरं का. आपण ज्याला आपल्यापेक्षा कमी समजत असतो तो कधीही आपल्यापेक्षा कमी नसतो. त्यामुळे आपण कोणालाही आपल्यापेक्षा कमी किंवा दुबळा समजू नये. सगळ्यांचा आदर करावा. थँक्यू. अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.